आता अंतरवालीन सराटी नाही, मुंबईत उपोषण. मनोज जरांगे पाटील यांचा कडेगावात मोठा संकेत. लोकभावनेचा विचार करून चर्चा करणार. नमस्कार, पॉवर मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी काजल मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी कडेगावात मोठा संकेत दिला. आता अंतरवाली सराठी नाही, मुंबईत उपोषण असे सूचक उद्गार मनोज जरांगे पाटील यांनी कडेगाव येथील सभेत काढले. कडेगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा बांधव आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांना सभास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल 5 ते 6 तास उशीर झाला. मात्र इतका मोठा विलंब होऊनही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. जरांगे पाटील सभास्थळी पोहोचताच मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आगामी आंदोलनाच्या दिशेबाबत महत्त्वपूर्ण संकेत देताना लोकभावनेचा विचार करून चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता आंदोलनाची पुढील दिशा अंतरवाली सराटीऐवजी मुंबईकडे वळणार का, मुंबईत उपोषणाची घोषणा होणार का, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले. कडेगावाच्या सभेतून जरांगे पाटील यांनी दिलेला हा संकेत आगामी काळातील आंदोलनासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 5 ते 6 तास उशीर झाला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता आणि जरांगे पाटील यांच्या एका विधानाने आंदोलनाच्या पुढील दिशेची चर्चा पुन्हा घडली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. तुम्ही 3 वर्षातही काही करत नाही येत म्हणल्याच्या नंतर आता आम्हाला आमच्या पद्धतीने न्याय घ्यावा लागणार आहे आणि एखाद्या वेळेस मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे. मुंबईतच आंदोलन होऊ शकतं. आता पुन्हा एकदा हा सरकारला एल्गारच असेल, कारण मागच्या वेळेचं सुद्धा आंदोलन सरकारनं बघितलं होतं. तुमचं ताकद जी दाखवली होती तुम्ही, पुन्हा एकदा आता ताकद दाखवण्याची तयारीत मराठी दिसते. आता तिकडून पण येणार सुरत मार्गे. हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रमार्गे गोव्याकडून चौकून मराठी येणार आहे. एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबुज आहे. मी कुजबुज ऐकतोय, मी विनंती करतोय जे आपण अंतरवालीतच करूया. परंतु मीडियाला जर कधी काही गोष्टी सांगितल्या नाही तर मीडियाचा मग माझ्यावरचा विश्वास उडत. मग माझ्याने रात पोटात हे 2 दिवसापासून खलबत चालू आहे की पाटील मुंबईतच जायचं. सगळे मराठी कामं बंद करायला तयार आहेत, नोकऱ्याला रजा द्यायला तयार आहेत, व्यावसायिक कुलप लावायला तयार आहेत, त्यांच्या व्यवसायाला बंद करून यायला तयार आहेत. गरीब मराठी शेतातले कामं सोडायला लागलेत. सगळ्यांचं म्हणणं आहे मुंबईतच आंदोलन करायचं. 29 तारीख मुंबईचीच असणार आहे. मुंबईत ते काही सांगता येत नाही बाबा. आता 100% शक्यता आहे की मुंबईतच होऊ शकतं, कारण यांचे फसवणं हे मराठ्यांच्या जिवारी लागले. सत्य असून सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे मराठ्यांच्या जिवारी लागले. सहनच व्हायला तयार नाही. काय सहन करू राव, मग तळपायच्या आगमस्तकाली गेली. शपथ सांगतो, मी राजकारणी नाहीये, स्वार्थी नाही, मला नाही सहन होत. मी गरीबाच्या कुटुंबात वाढलो, त्याच्यामुळे मला ना गरीबाचे जाणे. तुमचे उद्या काय हाल आहेत ना मला माहिती, माझे काय हाल आहेत ना ते माझ्या समाजाला माहिती. त्यामुळं ना आणखी नाही, कट्टर गरीब मराठ्यांचं रक्त आमच्या अंगात खेळतंय. माज मस्तीचं गर्व झालेलं रक्त आमच्या शरीरात नाही खेळत. त्यामुळे आम्हाला आणखी नाही, मराठ्यांची पोरगी 1% हुकली तर ती रडताना कशी रडते ते आमच्या डोळ्यात